हॅलो एव्हरीवन, जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 1909 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला होजे राउल कपाब्लांका आणि काळ्या बाजूला टी ए कार्टर. तर हा एक गेम अतिशय अमेझिंग झाला होता जो तुम्हाला डेफिनेटली आवडेल. या डावामध्ये कपाब्लांकाची सुरुवात होती E4, उत्तर आले E5, ज्याला कपाब्लांकाने उत्तर दिले F4. ही किंग्स गॅम्बिट ओपनिंग आहे आणि ही प्रॉबब्ली सर्वाधिक आक्रमक ओपनिंग असावी. या चालीला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं बिशप C5, नाईट F3, D6, C3, बिशप G4, F takes E5, बिशप टेक्स F3, क्वीन टेक्स F3, D takes E5, बिशप C4 आणि बिशप C4 ही चाल खेळल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की F7 प्याद्यावरती चेकमेट थ्रेट आहे, म्हणून नाईट F6, D3, कॅसल बाय ब्लॅक, बिशप G5, नाईट B2 D7, नाईट D2, pawn to C6, castle by white, pawn to B5, bishop B3, bishop E7, pawn H4, नाईट C5. नाईट C5 ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर व्हाईट बिशप वरती अटॅक आहे, पण या परिस्थितीमध्ये कपाब्लांकाची चाल होती बिशप C2, कारण व्हाईट बिशप जो आहे तो एक महत्त्वाचा डायगोनल कव्हर करतोय, त्याच्यामुळे कपाब्लांकाने स्वतःचा बिशप वाचवायला प्राधान्य दिलेलं आहे. ज्यानंतर नाईट E6, आता पांढऱ्या खेळाडूच्या काळ्या बिशपवर अटॅक आहे, पण पुढची चाल होती G4. या परिस्थितीमध्ये कपाब्लांकाने आपल्या बिशपची फारशी काळजी केलेली नाही. G6, बिशप टेक्स F6, बिशप टेक्स F6, G5, बिशप G7, रुक D2, G1. तुम्ही जर बघितलं तर हळूहळू कपाब्लांकाने आपले दोन्ही रुक्स जे आहेत ते आता राजासमोरच्या कॉलम्स वरती सेट केलेले आहेत. ज्यानंतर नाईट F4, नाईट F1, किंग H8, नाईट E3, क्वीन C7, H5. आता ही गोष्ट क्लिअर आहे की पांढरा खेळाडू जो आहे तो किंग साइड ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. प्यादी एक्सचेंज झाली तर ब्लॅकची जी एक किंग साइड आहे ती डेफिनेटली ओपन होणार आहे. आता प्यादी फार पुढे आल्यामुळे दुसरा काहीही पर्याय नव्हता, कारण आता जर काही चुकीची चाल खेळली गेली असती तर कदाचित कपाब्लांकाने H6 ही चाल खेळली असती आणि ब्लॅक बिशप जो आहे तो ट्रॅप झाला असता. सो G टेक्स H5, रुक टेक्स H5, नाईट टेक्स H5, क्वीन टेक्स H5. इथे जर तुम्ही बघितलं तर कपाब्लांकाने एक्सचेंज सॅक्रिफाईस केलेला आहे, पण एकंदरीत आता एच कॉलम ओपन झाल्यामुळे त्याचा रुक जो आहे तो एच कॉलम मध्ये येऊ शकतो आणि अटॅकिंग चान्सेस जास्त आहेत. तर दुसरीकडे काळ्या खेळाडूकडे दोन रुक्स डेफिनेटली आहेत, पण दुसरा रुक जो आहे तो फारसा ऍक्टिव्ह नाही किंवा तो डेव्हलपही झालेला नाहीये. सो ॲज पर द पोझिशन तुम्ही जर बघितलं तर जरी एक्सचेंज सॅक्रिफाईस केलं असलं तरी पांढऱ्या खेळाडूची पोझिशन ही जास्त चांगली आहे. या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती रुक A2 E8, नाईट F5, रुक E6. काळा खेळाडू जो आहे तो आपला रुक आपल्या गेम मध्ये आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय, ज्याला उत्तर दिले रुक H1. आता इथे पुन्हा एकदा चेकमेट थ्रेट आहे, सो H6 ही चाल काळ्या खेळाडूला खेळावी लागली. ज्यानंतर G टेक्स H6 आणि या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूची चाल होती बिशप F6. त्याने कदाचित हा विचार केला होता की जर बिशपने प्यादा मारलं किंवा रुकने प्यादा मारलं तर व्हाईट नाईट सुद्धा आहे तो ते प्यादा मारेल आणि काळा राजा जो आहे तो पूर्णपणे धोक्यात येऊ शकतो. त्याने पांढरं प्यादा जे आहे ते मारलं नाही, कारण तो त्याचा वापर तो शिल्ड म्हणून करायचा प्रयत्न करत होता. पण बिशप F6 ही चाल सुद्धा काही फारशी प्रभावी नव्हती. यानंतर कपाब्लांकाची चाल होती क्वीन G4. तुम्ही जर बघितलं तर कपाब्लांका जो आहे तो
चेकमेटचा ट्राय करतोय. रुक G8, जी कॉलम जो आहे तो आता काळ्या खेळाडूने कव्हर केलेला आहे. पण ही चाल खेळेपर्यंत कपाब्लांकाच्या डोक्यामध्ये विनिंग मूव्ह आलेली होती. एक्झॅक्टली काय करायचंय हे त्याला समजलेलं होतं आणि या अशा परिस्थितीमध्ये कपाब्लांकाने शांतपणे आपली विनिंग मूव्ह खेळली, जी तुम्हाला सगळ्यांना डेफिनेटली कळली असेल. येस, या परिस्थितीमध्ये कपाब्लांकाने आपली क्वीन सॅक्रिफाईस करायचं ठरवलं. त्याने खेळलेली चाल होती क्वीन G7. या परिस्थितीमध्ये आता चेक बसल्यानंतर काळा राजा कुठेही हालचाल करू शकत नाही, त्याला कंपल्सरी वजीर मारावाच लागेल. सो रुक टेक्स G7. या परिस्थितीमध्ये बिशप टेक्स G7 ही सुद्धा चाल होती, पण दोन्ही चालींना काही फारशी व्हॅल्यू नाही. रुक टेक्स G7 या चालीनंतर H टेक्स G7 हा डबल चेक आहे. प्यादाला घोड्याचा सपोर्ट आहे. सो कंपल्सरी राजा बाजूला जाईल आणि त्यानंतर रुक H8 आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला. कपाब्लांकाने आपली क्वीन जी आहे ती सॅक्रिफाईस केली, पण त्याने हा डाव जिंकलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्या मागच्या चालीकडे येऊ. क्वीन G4 अशी पोझिशन होती, ज्यानंतर काळ्या खेळाडूने रुक G8 ही चाल खेळली, पण तोपर्यंत चेकमेट जो आहे तो फिक्स झालेला होता. कपाब्लांकाची चाल होती क्वीन G7 चेक. या चालीमुळे काळ्या खेळाडूला आपली हार मान्य करावी लागली आणि रुक टेक्स G7, H टेक्स G7 चेक, किंग G8, रुक H8 चेकमेट हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला. तर आपल्याला माहित आहे की कपाब्लांका हा वर्ल्ड चॅम्पियन होता. तर तो वर्ल्ड चॅम्पियन का होता, एक काहीशी त्याचे एक समरी आपण ज्याला म्हणू शकतो ती त्याने या गेममध्ये दाखवून दिली आणि तो हा गेम जिंकलेला आहे. आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.